अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाला गती देताना कोपरगाव शहरातील अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या इमारतींना देखील निधी दिला आहे। यामध्ये दिवाणी न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत, पंचायत समिती इमारत आदी इमारतींचा समावेश असून या सर्व इमारतींचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। त्यापैकी दिवाणी न्यायालय, उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी केली। काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे, त्याचबरोबर कामाची गुणवत्ता आणि दीर्घकाळ टिकणारी सुविधा असणंही तेवढंच गरजेचं असल्याचे सांगत कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। यावेळी डॉक्टर अजय गर्जे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे, डॉक्टर कृष्ण फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप, डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड, डॉक्टर संजय उंबरकर, डॉक्टर अमोल अजमेरे, सचिन जोशी, सुजय भगरे, वीरेंद्र वागचौरे, समीर वरपे, ॲडव्होकेट विद्यासागर शिंदे, ॲडव्होकेट शंतनू धोरडे, ॲडव्होकेट अशोकराव वहाडणे, ॲडव्होकेट शिरीष लोहकणे, ॲडव्होकेट भास्करराव गंगवणे, ॲडव्होकेट मनोहर येवले, ॲडव्होकेट सुयोग जगताप, ॲडव्होकेट मनोज कडू, ॲडव्होकेट एस वाघ, ॲडव्होकेट SD टुक्के, ॲडव्होकेट SG देशमुख, ॲडव्होकेट DG देवकर, ॲडव्होकेट सुरेश मोकळ, ॲडव्होकेट योगेश खालकर, ॲडव्होकेट GV भोकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वर्षराज शिंदे, प्रसाद वागचौरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। आज कोपरगाव कोर्टाच्या इमारतीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। गेल्या वर्षभरापासून हे काम चालू आहे आणि पाहिजे तसं काय म्हणता का प्रोग्रेस त्या इमारतीचं दिसत नव्हतं, म्हणून मी जरा पाहणी करायला आलो। तर काय अडचणी आहे या इमारत पूर्ण करण्यासाठी या सर्व जाणून घेतल्या। हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावं, ज्या काही सुविधा आहे त्याचा कसा वापर होणार आहे याची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे। तर आज कोर्टाला फार मोठ्या अडचणी आहे। छोट्याशा इमारतीमध्ये त्यांना तिथं कोर्ट चालवावं लागतंय, सगळ्या म्हणजे आलेल्या नागरिकांची अडचण होते, जज लोकांची अडचण आहे, वकिलांची अडचण आहे। म्हणून हे काम लवकरात लवकर होण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते करावं, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। कोपरगावचं उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकाम बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। बरेच प्रयत्न करून हे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलेलं आहे। माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांच्याही काळामध्ये त्यांनी प्रयत्न करून ग्रामीण रुग्णालय आणता आलं त्यांना, पण उपजिल्हा रुग्णालय त्यावेळेस राहून गेलेलं होतं। आणि नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं का उपजिल्हा रुग्णालयाची गरज कोविडच्या काळामध्ये किती होती, आणि म्हणून त्याचा विचार करून आपण लवकरात लवकर ते मंजूर करून आणलं। आणि आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून आपल्याला रुग्ण ने-आण करणं हे फार अडचणीचं होतं, अंतर जास्त आहे, आणि म्हणून त्या कारणाने हे उपजिल्हा रुग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर झालेलं आहे। याची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी ही पाहणी होती। तर पावसाळ्याच्या प्लीज लेवलच्या वरती येणं अपेक्षित आहे यांच्याकडनं, आणि राहिलेलं काम हे तसं ग्राउंड+2चंच काम आहे, म्हणून फार मोठं स्ट्रक्चर नाही। जसं कोर्ट इमारतीचे आपण पाहिलं का ग्राउंड+4चं स्ट्रक्चर आहे। इथं जागा ही मुबलक आहे, आणि जी काही परिस्थिती आपण ज्या ठिकाणी पाहतोय का इथं जागा मोठी आहे, याचा योग्य वापर झाला पाहिजे, जेणेकरून रुग्णांची चांगल्या पद्धतीने सेवा किंवा इमर्जन्सीमध्ये रुग्णांना या ठिकाणी आणून त्यांना उपचार देता येतील अशी परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते। याला अप्रोच रोड चांगला मोठा आहे आणि सगळ्या प्रमुख रस्त्यांनी या ठिकाणी जोडलेलं आहे। त्याच्यामुळे आपलं उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णांच्या आणि सगळे जे गरीब कुटुंबातील रुग्ण आहे यांच्यासाठी फार मोठं वरदान होऊ शकतं, आणि त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करावं एवढी सूचना या निमित्ताने दिलेली आहे। धन्यवाद।